जव्हार तालुक्यातील तिलोंडा, आंबेपाडा या दुर्गम आदिवासी बहुल गावात रस्त्याअभावी वेळेवर उपचार न मिळाल्याने 18 वर्षीय शैलेश मगन वागदडा या तरुणाचा मंगळवारी पहाटे मृत्यू झाला. या घटनेमुळे तालुक्यातील दुर्गम भागातील आरोग्य व दळणवळण व्यवस्थेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शैलेश गंभीर आजारी होता, मात्र गावात जाण्यासाठी आजही पक्का रस्ता नसल्याने त्याला तातडीने रुग्णालयात नेणे शक्य झाले नाही. अखेर गावकऱ्यांनी शैलेशला डोलीत बांधून खडतर डोंगर वाटांवरून वेदांत हॉस्पिटल धुंदलवाडी येथे नेले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापर्यंत उशीर झाल्याने डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तिलंडा आंबेपाडा हे गाव आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. पावसाळ्यात तर गावाचा बाहेर जगाशी संपर्क पूर्ण रुग्णवाहिका किंवा चारचाकी वाहन गावात पोहोचू शकत नसल्याने आजारी रुग्णांना डोईच्या आधारे हलवावे लागते. शैलेशच्या बाबतीतही ही परिस्थिती ओढावली आणि वेळेवर उपचार न मिळाल्याने त्याचा जीव गेला. ग्रामस्थांनी संतप्त प्रक्रिया व्यक्त करत सांगितले की गेल्या अनेक वर्षांपासून रस्ता, आरोग्य सुविधा यासाठी मागणी करूनही ग्रामसेवक, सरपंच किंवा संबंधित विभागाकडून कोणताही ठोस पाठपुरावा झाला नाही. प्रशासनाकडून केवळ आश्वासनाची खैरात झाली असून प्रत्यक्षात परिस्थिती जैसे ती आहे. या घटनेनंतर तालुक्यातील दुर्गम भागातील नागरिकांच्या जीविताशी खेळ सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. एका तरुणाचा बळी गेल्यानंतर तरी प्रशासन जागे होणार का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. रस्त्यासह मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यात याव्यात, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. दरम्यान विक्रमगड विधानसभा क्षेत्रातील 1 गावात रस्ते व्हावेत यासाठी पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडे निधी उपलब्ध करून दळणवळण व्यवस्था बळकट करण्याची मागणी करण्यात आल्याचे विक्रमगडचे आमदार हरिचंद्र भोये यांनी सांगितले आहे. एकीकडे पालघर जिल्ह्यात बुलेट ट्रेन, महामार्ग, बंदर आणि मोठमोठ्या विकास कामांच्या घोषणा केल्या जात असताना दुसरीकडे रस्त्याअभावी एका तरुणाचा जीव जातो. ही बाब प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. न्यूज पोलीस रिपोर्टर ईश्वर मुकणे, जव्हार. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.